घरात भाज्या संपल्यात का? का त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय? अहो, मग काळजी कशाला करता? आज आपण घरच्याच साहित्यातून बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी बनवायला एकदम सोपी, पण चवीला तितकीच मस्त लागते. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम-राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत गोळ्याची आमटी. चला तर मग सगळ्यात आधी गोळे तयार करून घेऊयात. त्यासाठी आपण 1 कप हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार घातलंय मीठ, थोडीशी हळद आणि त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे थोडंसं हिंग आणि आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं तेल. आपण तेल गरम करून घातलंय म्हणून चमच्याने आधी याला मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला हातानेच हे छान असं पीठ त्या तेलाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सगळं तेल आपल्या या पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण एकदम पाणी घातलेलं नाहीये. आपल्याला थोडंच पाणी याच्यामध्ये घालून या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अशाच चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवनवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मळून झालेलं होतं. आता आपल्याला या पिठाचे असे छोटे-छोटे गोळे करायचेत आणि बोटाने असं त्याला मध्ये दाबून त्याच्या अशा छोट्या टिकल्या करून घ्यायच्यात. आता आपण सगळ्या पिठाचे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता भाजीसाठी आपण रस्सा तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घातलेली आहे मोहरी, त्यानंतर जिरं. आता या तेलामध्ये आपल्याला वाटण परतून घ्यायचंय. तर वाटणासाठी आपण 2 कांदे परतून घेतले होते. त्यामध्ये 1.5 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 3 ते 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून तो सुद्धा यामध्ये वाटून घेतलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे वाटण छान असं तेलात परतून घेतलंय. त्यानंतर याच्यामध्ये आपण घातलेलं आहे थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गोडा मसाला आणि 2 चमचे आपण इथे कांदा लसूण मसाला याच्यात घातलेला आहे. आता हे सगळे मसाले छान मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीमध्ये छान उतरेल. तुम्ही बघू शकता 2 मिनिटांमध्ये आपले मसाले छान परतले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा तांब्या पाणी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता याला एकदा मिक्स केल्यानंतर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला या रश्श्यामध्ये घालायचे आहेत गोळे. जे आपण पिठाचे गोळे केलेले होते ते सगळे गोळे आता आपण या रश्श्यामध्ये घालणार आहोत आणि याला मिक्स करून एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे गोळे शिजवून घेणार आहोत. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे. आता आपण हे गोळे शिजलेत का नाही ते चेक करूयात. तुम्ही बघू शकता आपले गोळे सुद्धा छान शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे अगदी घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारी पण चवीला तितकीच मस्त अशी गोळ्याची आमटी तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.